सातारा मराठा विद्या प्रसारक समाज सातारा संचालक कैलासवासी शरदराव शंकरराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगले प्रकारे शिक्षण मिळावे याकरिता आपले आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठा विद्या प्रसारक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून कैलासवासी शरदराव शंकरराव चव्हाण यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कठीण परिस्थितीतून कला वाणिज्य महाविद्यालय या शिक्षण संस्थेच्या संचालकपदी धुरा आपल्या खांद्यावर घेऊन व आर्थिकदृष्ट्या गोरगरीब असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने कला वाणिज्य महाविद्यालय चांगल्या प्रकारे उभारणी केली व गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम केले. अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे कैलासवासी शरदराव चव्हाण काका यांच्या आज अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण हे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या या ठिकाणी असलेल्या प्रांगणात आज करण्यात आले. सातारा जावली विधान परिषद सदस्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कैलासवासी शरदराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळेस
वर्षाच्या आत, बरोबर आहे ना, वर्षाच्या आत तिसरा मजला सुद्धा त्यांनी पूर्ण केला. काकांचं इथं म्युरल, काकांची आठवण कायम राहण्यासाठी इथं त्यांनी उभा केलेलं आहे. आणि काकांचं काम हे तेवढ्याच जोमानं दादा आज कला वाणिज्य कॉलेजचं आणि संस्थेचं आज पुढे घेऊन चालले. तसं पाहिजे तर कला वाणिज्य कॉलेज हे एकेकाळी तालुक्यातली जी ग्रामीण भागातली मुलं यायची त्यांची पहिली पसंती ॲडमिशन कुठे घ्यायची तर कला वाणिज्याला. का तर कॉलेज हे काकांचं जे धोरण होतं की सर्वसामान्यांना शिक्षण परवडलं पाहिजे. बऱ्यापैकी तालुक्यातून येणारी मुलं मुली ही बऱ्यापैकी कला वाणिज्याला ॲडमिशन घ्यायची वस्तुस्थिती आहे. आणि आज याच संस्थेचं, याच कॉलेजचा आज आपण इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वीची यादवगोपाळ पेठेतली इमारत आपण नेहमी बघायचो. आणि मी तर कधीच विसरणार नाही, कारण 2 वर्ष मी माझी सेकंड इयरची, फर्स्ट इयरची आणि सेकंड इयरची परीक्षा दादा कला वाणिज्यामध्येच मी दिली होती, मला चांगलं आठवते. तिथनं सेकंड इयरमध्ये माझा एक विषय राहिला. नाही, मी डीजीला होतो पण परीक्षेचा नंबर तिकडे आला होता. एक विषय राहिला, त्यात दादांनी काय उद्योग केला काय मला जरा माहिती घेतली पाहिजे, त्यामुळे माझी डिग्री पूर्ण होऊ शकली नाही. तर जाऊ दे आता तो. पण कला वाणिज्याचं नाव आणि या संस्थेची ओळख आपल्या सगळ्यांना आहे. काकांनी केलेलं काम आपण बघतोय. ज्यावेळेला इथं सगळ्या संस्थेचं कामकाज सुरू झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं मला वाटतं या सगळ्या परिसराला एक भव्यता ही निर्माण झाली. जिम असू दे, एवढी सुसज्ज इमारत असू दे, पलीकडं दादांनी उभं केलेलं टर्फ असू दे, फुटबॉलसाठी त्यांनी मध्यंतरी टर्फ वगैरे चालू केलं होतं, किंवा ऑफिसची बिल्डिंग असू दे. म्हणजे खऱ्या अर्थानं या संस्थेला भव्यता देण्याचं काम इथं आल्यानंतर काकांच्या आणि त्यांच्यानंतर दादांच्या माध्यमातून झालं. आज वेगवेगळ्या फॅकल्टीज आज इथं सुरू आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की दादांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अशीच मोठी होईल. सरांनी मगाशी सांगितले की आमच्या बरोबर स्पर्धक भरपूर आहेत. सर, स्पर्धक जरी असले तरी सर्वसामान्य सातारकरांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा तुमच्या संस्थेबरोबर आहेत हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आणि काकांसारख्या एक थोर व्यक्तिमत्वाचे आशीर्वाद आपल्या संस्थेला आहे. त्यामुळे नक्कीच संस्थेची वाटचाल ही दमदारच राहील याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही. काकाचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हे दादांनी सांगितलं की पहिल्यापासून व्यायामाची, कुस्तीची आवड आणि शेवटपर्यंत हे काकांचं त्यांची तब्येत म्हणा, त्यांचं लोकांशी बोलणं, किंवा दादा सांगत होते की त्यांना आजारी थोडेफार झोपून होते त्यावेळेला सुद्धा त्यांना इमारतीचं काय झालं, इमारतीचा मजल्याचं काय झालं, कुठपर्यंत काम आलंय, एवढं त्यांचं लक्ष या संस्थेवर होतं. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या संस्थेला एक वेगळी ओळख काकांनी दिली. आज किशोर बेडकेळांचा सुद्धा रावबहादूर दुरुस्कर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मला वाटतंय तसं मी म्हणजे हा पुरस्कार देत असताना माझं खरं म्हणजे भाग्य आहे की मला हा पुरस्कार देण्यासाठी दादांनी इथं बोलवलं, आणि ते पण किशोर बेडकेळांसारख्या एक ज्येष्ठ अशा साहित्यिक संपादक अशा एक म्हणजे सन्मानित अशा व्यक्तिमत्वाला आज हा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. मला नक्कीच मनापासून आनंद आहे की मला इथं दादांनी बोलवलं. त्याबद्दल मी बेडकेळ सरांना पण नक्कीच त्यांचं काम, त्यांचं साहित्य क्षेत्रात किंवा सुजितनं त्यांनी सांगितलं की अनेक पुस्तकांचं संपादक म्हणून काम त्यांनी केलं आहे. मग नक्कीच सरांकडनं शिकण्यासारखं आपल्याला भरपूर आहे आणि त्यांचं नेहमी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन राहावं. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मगाशी आम्ही आपला मला वाटतं पेंटिंग काम केलेलं सागर, तो म्हटला की दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दादांना ते विचारलं, मी आणि हरीशनं, की दादा पेंटिंगचा म्हणजे त्यानं सांगितलं की ज्यांच्या हाताखाली मी काम केलं, आम्हाला ते कळत नव्हतं की दादांनी पेंटिंगचं काम कधी शिकले. तो म्हटले हे कधी तुम्ही शिकला ते आम्हाला सांगा जरा. ते म्हटले तसं नाही, म्हणले तो छोटी कामं करायचा, मी त्याला मदत करून मग मोठी कामं द्यायला लागली. पण असं दादांचं एक म्हणजे आपण जेवढं ऐकू तेवढं दादांचं व्यक्तिमत्व आपल्याला हे
कारण दादा कधी काय करतील आणि कधी कोणाला डोक्यावर कुठे टाकतील हे तुम्ही आम्ही काय मी अनुभव घेतलाय. कारण नगरपालिकेत दादा होते त्यावेळेला पण अनेक म्हणजे गमतीशीर प्रसंग दादांनी घडवले ते आम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळं दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नक्कीच जयेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली आज या मराठा विद्याप्रसारक मंडळाची आणि संस्थेची भरभराट ही होत राहील आणि आम्ही सर्वजण दादा तुमच्याबरोबर आहे. तुम्ही महाराजांचा आणि काकांचा दाखला दिला आणि नक्कीच त्या दोघांचं कार्य आपण पुढे नेऊ एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उपस्थित सातारा जावलीचे आमदार माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, त्याचप्रमाणे सौरभ शिंदे, आज पुढारीचे सर्व पत्रकार पुढारी व सगळ्या पेपरचे पत्रकार व सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज चा कार्यक्रम हा कुठेतरी ज्यांनी ह्या संस्थेची सेवा केली त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा कार्यक्रम हा आज मी घेतलेला आहे. आज या कास्य शिल्पाचं उद्घाटन अनावरण हे सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. काका शरदराव चव्हाण काका मी म्हणतो, जन्म 1929 साली झाला. त्यांचं सर्व लहानपण हे व्यायाम करणे आणि शिक्षण यातच सर्व लहानपण गेलं. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत व्यायाम, कुस्ती, मलखांब आणि यात वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या होत्या. अतिशय कुस्तीच्या परंपरेत एक उंचीवर असतानाच अचानक आमच्या आजोबांचं निधन झालं. आजोबांचं निधन झालं, 18 वर्षाचं वय होतं. अंगावरती 2 लहान बहिणी, एक 4 वर्षाची, एक 7 वर्षाची आणि त्याचबरोबर आमची आजी म्हणजे आई. अशी सर्व परिस्थिती, धंद्यातलं व्यवसायातलं काय माहिती नव्हतं, देणेकऱ्यांनी देणी दिलेली नव्हती, येणेकऱ्यांची मात्र तगादे लागलेले होते. अशा परिस्थितीत झगडत कुठं नोकरी कर, कुठं काय कर, सर्व समोर अंधार पसरलेला होता. परंतु त्यातूनही कुस्तीची आणि खेळाची परंपरा असल्यामुळं झगडण्याची मोठी ताकद ही त्यांच्याकडे होती. अशा परिस्थितीत 1954 साली समाधान पेन हाऊस या व्यवसायाची मुहूर्तमेढ इकडून तिकडून पैसे जमवून त्यांनी केली. व्यवसायातली सचोटी होती, व्यवसायात प्रामाणिकपणा होता, त्यावर व्यवसाय वाढत होता. पण आजोबांचा वारसा, आजोबाही नगरसेवक होते, त्यांनी कुस्तीतही चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी साताऱ्यात केलेली होती. त्याचप्रमाणे कुस्तीगीर, मोठमोठे कुस्तीगीर जे होते त्यांना आर्थिक मदत देणं, हे करणं, ह्या आजोबांची परंपरा होती. ही उर्मी, ही परंपरा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती काकांना. आणि अशा परिस्थितीत एक साताऱ्यातली संस्था जी होती, ती जुनी संस्था, बंद पडलेली संस्था होती. इथले कलेक्टर होते, त्यांनी बोलवलं, सर्व साताऱ्यातले मान्यवर बोलवले आणि त्यांच्या हातात संस्थेची धुरा ही 1962 म्हणजे संस्थेची स्थापना 1907ची आहे. मध्य कालावधीत ती बंद पडलेली होती. साताऱ्यातल्या काही प्रमुख लोकांनी येऊन ती संस्था परत 1962 साली 64 साली सुरू केली आणि त्यानंतर त्या संस्थेनं जी उंची वेगवेगळ्या ठिकाणी गाठत गेली ती थांबलेली नाही. 1964 पासून एकमेव संचालक असलेले म्हणजे माझे वडील शरदशंकरराव चव्हाण, तर या संस्थेची सेवा करण्यात त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. 72 साली ज्या वेळेला कॉलेजला ग्रँट नव्हती त्यावेळेला अक्षरशः सगळीकडे पैसे मागून आणायचे. जर पैसे नसले तरी एक दिवस तर प्रसंग मला आठवतोय की दिवाळी जवळ आली, पगार तर करायचे होते, त्याही लोकांचा सण झाला पाहिजे
घरात आले, आईला सांगितले तुझ्या दागिन्याला पॉलिश करून आणायचे, दागिने जरा नवीन करून आणायचे. ते दागिने घेतले, गहाण ठेवले आणि सर्व प्राध्यापकांचे पगार थोडे का होईना त्यांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून केले. हे सर्व करत असताना 94 साली ते चेअरमन झाले. 94 साली चेअरमन झाल्यानंतर 2022 पर्यंत ते या संस्थेचे चेअरमन होते. 2003 साली या परिसरात, म्हणजे या आधी कॉलेज जे आहे ते यादवगोपाल पेठेत होतं, छोट्याशा वाड्यात एक कॉलेज भरत होतं. पण काहीतरी नवीन केलं पाहिजे, जागा ताब्यात होती, पैसे जवळ नव्हते, परंतु करायची जर उर्मी होती. 2003 साली बाबाराजे भाऊसाहेब महाराजांच्या हस्ते या इमारतीचा पायाभरणी आणि शुभारंभ झाला आणि महाराज साहेबांचा हात लागला की ते तिथं काम थांबत नाही. आणि अशा रीतीनं आज 2023 साली आज महाराज साहेब नाहीत, काकाही नाही आहेत, पण बाबाराजे आपण दोघं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं हेच मी मुद्दामून आपल्याला इथं बोलवलेलं आहे की आपल्या वाडवडिलांनी या इमारतीचा पाया रचला होता, आपण त्याचा कळस रचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही आपण हातात हात घालून या परिसराचाच नाही तर या संस्थेचं कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे, या संस्थेची भरभराट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज या कार्यक्रमाच्या जोडीनंच या संस्थेचे संस्थापक जे होते, मूळ संस्थापक ते रुद्राजीराजे माडिक आणि दुदुस्कर, रावबहादूर दुदुस्कर यांच्या नावानं, रावराव दुदुस्कर यांच्या नावानं एक पुरस्कार दिला जातोय. ते नामवंत साहित्यिक ज्यांनी साहित्यातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, असे आणि चांगल्या प्रकारचं साहित्य समाजासमोर आणलं, अशा किशोर बेडके यांना आपण तो पुरस्कार देणार आहे. तोही कार्यक्रम यातच होणार आहे. आज या कार्यक्रमासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिला, माझ्या विनंतीला मानून याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते किशोरजी बेडखेड सर त्यांना सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते शाल आणि मानचिन्ह देण्यात येत आहे. त्याचबरोबरीने त्यांना आपण संस्थेच्या आणि एक पुस्तक आपण भेट देत आहोत. पुढे तितक्याच नेटकेपणाने चालवणारे सन्मान्य जयेंद्र दादा यांचा स्वागत प्रभारी प्राचार्यांनी करावं अशी विनंती करतो. आणि आपल्याला विनंती आहे आपण या विचारमंचावरती यावं. आणि फिरोजभाई पठाण आपल्यालाही विनंती आहे, शकीलभाई शेख आपल्यालाही विनंती आपण या विचारमंचावरती आसनस्थ व्हावा. मी यानंतर विनंती करतो आपल्या या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गायकवाड सर